तर हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या गावातल्या पोराचा टॅलेंट दाखवतो. चला. मला सगळ्यात जास्त मदत भेटणार या मॅजिक बसची, कारण यांच्यामुळे मी शिकली ना, माझ्यामुळे मी 4 जणांना अजून शिकवू शकतो. तर निघलो मी आपल्या बुरबुरवर जायसाठी. पाहतो तो बुरबुरचा हवा कमी होता, तरी मी म्हणलं काही नाही चालते, चला जवळच आहे शाळा. बाबा गेल्या बरोबर पोरं तर असे मधुमाशावानी भिरी भिरी जमा झाले ना. मीनं भरला मग बॉल मध्ये मस्त हवा पंपानं. मॅजिक बसच्या स्किट मध्ये सगळं काही आहे. तर मी पोराले पहिला सांगत होतो हे मार्कर न कोण आहे बा म्हणून. मग उचलला आपला बॉल का फेकला वरता का चला सुरुवात मग आता गेमची. पोराले मस्त मजा येत होती. हे मॅजिक बसचं सामान माझ्याकडे असंच पडित होतं. मॅजिक बस बंद झाली. या पोराईमध्ये आता पण ते मॅजिक बस जिवंत आहे. मॅजिक बस बंद झाली पण आम्हाला बहुत काही शिकवून गेलं त्याच्यामधून. म्हणून मी विचार केला दर सोमवारी यांच्यासोबत एक ऍक्टिव्हिटी करत जातो. मिलिंद सरांचा आणि संदेश सरांचा खूप खूप धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काही शिकवून गेले. तर चला मग आता गेम चालू करू. पहिला आम्ही एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेतली. मार्कर म्हणून कोण मध्ये बॉल टाकायचा होता. हा गेम पोराच्या आपण एनर्जी साठी खेळत आहोत. करून पोराले नाही का एनर्जी येणार खेळ खेळासाठी. पोरे मस्त एन्जॉय करत होते खेळले. आता आपण खेळणार आहोत दुसरा गेम. त्याच्यामध्ये 2 टीम तयार केल्या. टीम ए टीम बी. टीम ए ला उजव्या साईडले मारायचं होतं ना टीम बी ला डाव्या साईडले मारायचं होतं. पोरांना हा गेम एवढा एन्जॉय केला ना, मला पाहून तो बहुत खुशी वाटली. एका पोराचा शॉट पाहून तेवढी खतरनाक शॉक झाली का ना, घेतला पाण्यात दणकणारी मारून डायरेक्ट गोलच मारून टाकला त्यानं. डायरेक्ट बॉल कोणच्या बाहेरच झाला. तुम्ही पाहू शकता आमच्या गावाकडच्या पोरामध्ये बहुत टॅलेंट राहत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये